अनु, ए अनु, चल उठ लवकर. चल. 2 मिनिटं. अनु, लाडात येऊ नकोस हा. झाली 2 मिनिटं. चल. यस सर. हाँ सर, the motor speed is about 2500 rpm and it can continuously run for about 720 hours. Yeah. Yes sir. Thank you. मीरा, अगं टिफिन तयार आहे की नाही? उशीर होतोय. अनु, झाला का ग ब्रश करून? जेनी, ॲफिडेव्हिटचं काय झालं? हां, रेडी आहेत ना? टेबलवर ठेवून दे. हां, आणि 1 मिनिट. अनु, अनु, ब्रेकफास्ट करून घे. आणि ॲग्रीमेंट कॉपीज पण रेडी ठेव. मी पोचतेच आहे. आपण संध्याकाळी भेटू. ओके. मला तर काही कळतच नाही. आता हे गुप्ता अँड सन्स लिटिगेशनचं किती दिवस चालू राहणार आहे? मग काय, एक महत्त्वाचं डॉक्युमेंट राहिलं. हो, कधी आपली ही ज्युडिशियल सिस्टम फास्ट होणार कोण जाणे. जाऊ दे, आपण आपलं काम करायचं. हो ना. चल. रोहित, रोहित, अरे आज मला सोडशील का? नाही जमणार. उशीर झालाय रे मला. अरे 5 मिनिटं लागतील. सॉरी, नॉट पॉसिबल टुडे. माझा ब्लेझर. तुमचं प्रेझेंटेशन तयार ठेवा. आय विल बी देअर इन हाफ एन आवर. हो, येतो. बाय बाबा. हां, बाय बाय. अगं अनु, केवढा वेळ? चल लवकर, उशीर होतोय. टर्टल कुठली. बाय दीदी. बाय पिल्लू. आई, आपण भेटायच्यासारखं स्टेजला जाऊया ना. इकडे ये. चल. आई, आज स्कूलमध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे. आई आज बिझी आहे बाळा, पण बाबा नक्की येईल. हा, कशाला करतेस तिला? तुझी कसली काय? तुझीच मिली काय? तू काय बघतेस? चल. कमिंग कमिंग. जा 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 लवकर. दीक्षा. हॅलो. हां बोल. नाही, मला नाही जमणार संध्याकाळी. तू जा. अगं नाही पॉसिबल, मला मिस करता येणार नाही मीटिंग. हो हो, तू जा प्लीज. आता मी ड्राईव्ह करतोय. हां चल, बाय. नो नो, उद्यापर्यंत मला सगळे असाइनमेंट पाहिजेत. हो, स्पीड वाढवा कामाचा. हां ओके. मीरा, पॅरेंट्स मीटिंगचं काय झालं? नाही जमलं मला, पण आज बोलणं झालं टीचरांबरोबर. त्या म्हणत होत्या सगळ्या बाबतीत अनु स्लो आहे. म्हणजे अभ्यासात तर आहेच, पण इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा सेम. आज धावण्याची शर्यत होती शाळेत. सगळ्या मुलींनी भाग घेतला, पण ह्या मॅडमना कंटाळ येतो म्हणे. कसं होणार आहे ह्या मुलीचं काय माहिती. काय टाइमपास चाललाय अनु? अभ्यास कर. मी उद्याची अपॉइंटमेंट घेतली, आपण जाऊया. काय गरज आहे त्याची? गरज आहे रोहित, हे असं नाही जमणार. सगळ्याच बाबतीत स्लो आहे अनु. खाण्यापिण्याचा तर टाइमपासच असतो. अभ्यासाचा तर विचारूच नका. अभ्यासाला बस म्हणलं की क्राफ्ट करत बसते. सगळ्यांना लिफ्टनी जायला आवडतं, तर हिला जिने चढून जायचे असतं.
रोज स्कूल बसला वाट बघायला लावते. बरं स्कूलमधनं येताना सरळ नाही, रमत गमत यायचं. आता या धावपळीच्या जगात हिचं कसं होणार? आम्हाला तर टेन्शनच आलंय. प्रॉब्लेम काय आहे? डॉक्टर, मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ही एका वेल रेप्युटेड लॉ फर्ममध्ये सॉलिसिटर आहे. एकूणच आमच्या दोघांच्या फॅमिलीमध्ये सगळे हायली क्वालिफाईड आहेत. त्यामुळे अनुकडूनही आम्हाला तीच अपेक्षा आहे. पण अनुचा एकूण राग रंग बघता तिचं शाळेचं शिक्षण तरी ती नीट पूर्ण करेल की नाही शंका वाटते. शी इज नॉट एबल टू मीट आवर एक्सपेक्टेशन. शी इवन कांट मॅच आवर स्पीड. मला वाटते तिला काउन्सिलिंगची गरज आहे. हां, तशी थोडीफार काउन्सिलिंग करावीच लागेल. तेच म्हणत होते. तुमचं शिक्षण काय म्हणाला? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं NIT चेन्नईमधून. बर, हे घड्याळ कसं काम करू शकतं हे सांगू शकाल? सोपं आहे. हे एक ॲनालॉग क्लॉक आहे, सेलवर चालतं. अजून डिटेल सांगायचं झालं तर गिअर ड्राईव्ह मेकॅनिझमवर. बर, अजून जरा डिटेल सांगाल? फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. येस आय नो, पण त्याचा इथे काय संबंध? अहो, या जगात प्रत्येकाचा प्रत्येकाशी काहीतरी संबंध आहेच. बर, गिअर ड्राईव्ह हे एक पॉवर किंवा एनर्जी ट्रान्सफॉर्मिंग डिव्हाइस आहे. आता या घड्याळाचंच पाहिलं तर त्याच्या आतमध्ये छोटी छोटी चक्र आहेत. म्हणजे एक चाक दुसऱ्या चाकाला फिरवतं, दुसरं चाक तिसऱ्या चाकाला फिरवतं. त्या सगळ्या चक्रांचा फिरण्याचा वेग एकच असतो का? नाही, तसं होऊ शकतं, पण तसं झालं तर हे घड्याळ बरोबर वेळ दाखवणार नाही. कारण सेकंड काटा, मिनिट काटा आणि तास काटा यांचा फिरण्याचा वेग वेगवेगळा आहे ना. या तिघांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. त्याला आपण रिलेटिव्ह मोशन म्हणतो. एक्झॅक्टली. इथे प्रत्येकाला एक गती आहे, एक कक्षा आहे. तो त्या कक्षेतच आणि त्या गतीनेच फिरणार. प्रत्येक वेळेला गती महत्वाची नसते, स्थैर्य सुद्धा गरजेचं असतं. काही मुलांना स्थैर्य आवडतं. धावतं पळतं जग त्यांना भावत नाही. उदाहरणार्थ कासव. कासव जरी संथ असलं तरी ते स्थैर्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच त्याचं आयुष्य सगळ्यात जास्त असतं. ते स्वतःचा बचाव चांगल्या पद्धतीने करू शकतं. सशाने कासवाशी शर्यत लावण्याचा कधी प्रयत्नच करू नये, कारण दोघांच्याही कक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत. कारण सेकंड काटा, मिनिट काटा आणि तास काटा यांचा फिरण्याचा वेग वेगवेगळा आहे. या तिघांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. त्याला आपण रिलेटिव्ह मोशन म्हणतो. बाबा, आपण जिन्याने जाऊया. चला.